हिंदुद्वय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण। मुंबईच्या मध्यवर्ती भागात आणि शिवतीर्थीच्या शेजारची बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे राहत आहे। या ठिकाणी आधीच महापौरांचा बंगला होता, पण नंतर तो बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यात आला। गेल्या सुमारे 5 वर्षापासून या स्मारकाचे काम सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी या कामाची पाहणी केली। त्यांच्या समवेत ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देसाई तसेच युवा नेते आदित्य ठाकरे होते। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी 3-4 महिने मी इथे येऊन पाहणी करू शकलो नाही, पण स्मारकाच्या कामात खंड पडला नाही, त्यामुळे स्मारकाच्या बांधकामाचे काम पुढील महिन्याचे अखेरपर्यंत पूर्ण होईल। मेसर्स टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीमार्फत हे काम करण्यात येत आहे। त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून प्रत्यक्ष डिस्प्लेचे काम सुरू होईल, म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन दर्शनाच्या मांडणीचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली। बाळासाहेबांच्या स्मारकाचे लोकार्पण 23 जानेवारी 2025 पर्यंत करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून बाळासाहेबांच्या सान्निध्यात असलेल्या सर्व आजी माजी शिवसैनिकांचा उल्लेख त्यात असेल असे ते म्हणाले। तसेच बाळासाहेबांशी संबंधित फोटो, लेख, बातम्या, भाषणे किंवा काही आठवणी असतील तर शिवसेना भवन किंवा स्मारकाच्या ठिकाणी आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन मनीष